खूप ट्रॅफिक होतं ग. एका पॉइंटला असं वाटलं की रिक्षेतनं उतरावं आणि चालत यावं. चालतही लवकर पोहोचलो असतो. माझ्यामुळे निघायला उशीर झाला ना. तुझ्यामुळे उशीरच काय, ऑफिस बुडालं तरी चालेल, पण ट्रॅफिकमुळे नको. श्री, कुणी आलंय का? हो. मग नंतर बोलू. बोलूया नंतर. बाय. बाय. हा लवाटे मॅडम, बोला काय झालं? नेहमीच साहेब, सध्या परत उशीर होतोय ऑफिसला यायला. पण साहेब, खरंच माझ्या हातात काहीच नाहीये हो. घरात मुक्या बहिऱ्या मुलाला एकट्याला सोडून मी नाही येऊ शकत ऑफिसला. आणि त्यात नवऱ्याची रात्रपाळी असली की दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी येईपर्यंत मी घर नाही सोडू शकत साहेब. बर, पण त्यामुळे आज काही प्रॉब्लेम झालाय का? गेल्या महिन्यात असं बरेचदा झालं. मागे मला मॅडमनी बोलावूनही घेतलं होतं, पण आज त्या म्हणाल्या की उद्या परत उशीर होणार असेल तर कामावर येऊ नका म्हणून. साहेब, मला परत उद्या उशीर होणार आहे. मी ही नोकरी नाही गमावू शकत साहेब. लवाटे मॅडम, काय तुम्ही रडू नका बरं. साहेब, मी खोटं बोलत नाहीये हो. हवं तर तुम्ही घरी येऊन खात्री करून घ्या. महिन्यातून 15 दिवस माझ्या नवऱ्याची रात्रपाळी असते. माझा मुलगा फक्त 6 वर्षाचा आहे आणि त्याला सांभाळायला कोणाला ठेवण्याची आमची परिस्थिती नाहीये साहेब. त्याच्या औषध पाण्यावरही खूप खर्च होतो. ही नोकरी केली तर आमचे खूप हाल होतील. नवऱ्याच्या एकट्याच्या कमाईवर आमचं नाही भागू शकत साहेब. लवाटे मॅडम, मी बघतो कंपनीकडनं काय करता येईल ते बघतो मी. नाही नाही, मला आर्थिक मदत नकोय साहेब. फक्त थोडं उशिरा येण्याची सवलत द्या बस. लवाटे मॅडम, तेच तर अवघड आहे. म्हणजे जेव्हा मॅनेजमेंट मी बघत होतो ना, तेव्हा तुम्हाला ही सवलत देणं शक्य होतं, कारण मला माहित होतं की तुमचं कारण तितकं जेन्युइन आहे. पण आता सगळा कारभार मॅडम बघतायत. सगळी सूत्र भागीरथी मॅडमच्या हातात आहेत. आणि प्रत्येक माणसाची कंपनी चालवण्याची पद्धती वेगळी असते. म्हणजे इथे चूक की बरोबर हा मुद्दा नाहीये, पण भागीरथी मॅडम या खूप शिस्तप्रिय आहेत. त्यांच्याकडनं आपल्याला ही सवलत मिळवता येईल का हे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. खरंच खूप अवघड आहे. साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडते हो. आता तुम्हीच माझी मदत करू शकता. लवाटे मॅडम, हे बघा, हात जोडू नका. मला तुमची अवस्था समजते, हा, पण मी तुम्हाला आता कुठल्याही खोट्या आशेवर ठेवणार नाही. भागीरथी मॅडम कडून ही सवलत मिळवणं फार सोपं नाहीये. पण तरीही मी बघतो काय करता येतंय का. या तुम्ही. म्हणजे याच्यात कंपनीचं शेअर आणि प्रॉफिट मार्जिनही आलं? नाही मॅडम, ते वेगळं आहे. म्हणजे भविष्यात होणाऱ्या कंपनीच्या नफ्यामध्ये सुद्धा ते भागीदार असतील? हो मॅडम, ह्या कायद्यानुसार ते शक्य आहे. गुड. सो दिस इज डन. श्रीदेवी, तुम्ही आता हे करा. काय करू मॅडम? श्रीनं कंपनीच्या अकाउंट मध्ये टाकलेले पैसे तुम्ही त्यांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करा. मॅडम, पण काय झालं? नाही, मी नंतर बोलते. या कॉन्ट्रॅक्ट संबंधात असेल तर आत्ताच बोला. आत्ताच त्याचा निर्णय व्हायला हवा. मॅडम, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की कदाचित श्री सरांना हे नाही आवडणार. मग नको आवडू दे. हा व्यवहार आहे. हा कुणाच्या आवडीनिवडीनुसार केला जात नाही. त्यानं पैसे ट्रान्सफर केलेले मला सुद्धा आवडलं नव्हतं, पण कंपनीचा व्यवहार म्हणून मी ते मान्य केलंच ना. पण मॅडम, त्यांनी असं करायला नकार दिला तर? त्यांनी नकारण्याचा प्रश्नच येतो कुठे शिवदेबाई. एक तर मी कायद्यात बसेल तेच करते, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याच म्हणण्यानुसार या कंपनीची सर्वेसर्वा आता मी आहे. त्यामुळे मी सांगेन तेच होईल इथे. ओके मॅडम.
चला आता पुढचा मुद्दा. हो मॅडम, पुढचा मुद्दा असा आहे की ह्या ड्राफ्टनुसार कंपनी श्री सरांना 1 महिन्याची नोटीस देऊ शकते. पण श्री सरांनी जर कंपनी सोडण्याची नोटीस दिली तरी त्यांना कधी मोकळं करायचं हे ठरवण्याचा सर्वाधिकार कंपनीचा आहे. गुड. साहेब चहा. थँक्यू. ए नंदन, हा साहेब. एकच मिनिट थांब. अरे त्या लवाटे मॅडमना हल्ली उशीर होतोय का ऑफिसला यायला? नाही साहेब, म्हणजे नेहमी सारखंच 20-25 मिनिटं उशीर होतो तसाच. हा, ते गेल्या आठवड्यात डिलिव्हरीचे 2 टेम्पो उशिरा गेले ना, ते लवाटे मॅडमची सही मिळायला उशीर झाला ना म्हणून अडकले होते साहेब. आणि ते भागीरथी मॅडमच्या कानावर गेले. म्हणूनच त्यांना खूप ओरडा खावा लागलाय. साहेब पण लवाटे मॅडम गरजू आहेत फार. हो, मला माहिती आहे त्यांची परिस्थिती. बरं, त्या अदरवाईज कामाला चोख आहेत ना? एकदम साहेब, म्हणजे कुठल्या डिपार्टमेंट कडून त्यांच्याबद्दल तक्रार नाहीये साहेब. थोड्या उशिरा येतात, पण दिवाळीच्या सीझनला वगैरे ऑफिसमध्ये थांबावं लागलं ना तरी उशिरापर्यंत थांबतात साहेब. मग मला बोलावंच लागणार आहे याच्याशी याबद्दल. म्हणजे मॅडमशी बोलावं लागेल. साहेब त्यांची नोकरी अडचणीत येणार नाही ना? मी आता तुला काहीच सांगू शकणार नाही नंदू. म्हणजे मी आता हे बोलायला जरी मॅडमकडे गेलो ना तरी त्या काय म्हणतील हे मी तुला आता नाहीच सांगू शकणार. कारण मुळात अशा वैयक्तिक सबबी त्यांच्याकडे घेऊन गेलेलंच त्यांना आवडत नाही. आणि त्यातनं जर कंपनीचं नुकसान होणार असेल मग तर नाहीच नाही. साहेब पण त्या मुद्दामून उशिरा येणाऱ्यातल्या नाहीयेत. पण नंदन, कंपनीच्या मालकांनी असा विचार करून चालत नाही. जो नियम एकाला तोच प्रत्येकाला. सगळ्यांनीच जर अशा वैयक्तिक सबबी सांगून उशिरा यायला सुरुवात केली तर मग कंपनी कशी चालेल? साहेब पण तुम्ही इतकी वर्ष त्यांना सांभाळून घेत होता त्यामुळे. तोच तर प्रॉब्लेम आहे. नियमांना धरून राहणाऱ्यांना कंपनीचा मालक बदलल्याचा कधीच फरक पडत नाही. पण ज्यांना सवलती मिळतात त्यांना मात्र खूप फरक पडतो. मला नाही वाटत आयजीचं कुठे चुकलंय. अरे, ती नियमांच्या आणि शब्दांच्या जमान्यातली ही अशी लवचिकपणे आणि सोयीनुसार काम करण्याची पद्धत तिला कशी मान्य होईल? नाहीच पटणार तिला. साहेब पण तुम्ही लवाटे मॅडम साठी काहीतरी करा ना. करावं तर लागेलच. मी बघतो, मी करतो काहीतरी. ठीक आहे साहेब. ठीक आहे, हे झालं. थँक्यू. हा, झालं झालं. कामात अडथळा नाही ना ग येत माझ्यामुळे? नाहीये याची काही प्रॉब्लेम नाहीये. आणि समजा एखाद दिवशी मी बिझी असले तर सांगते की नाही तुम्हाला तसं. ते बरं करतेस. काही गोष्टी सुचत नाहीत वयामुळे. असू दे, मी सांगेन. बरं, काय झालं? पैसे ट्रान्सफर केले त्याच्या अकाउंटला. केले? मग काय म्हणाला तो? अजून कळलं नसेल त्याला. कळलं की येईलच गाल फुगवून. बाप रे, आयजी म्हणजे तो खरंच चिडणार आहे आता. अगं तू बापरे म्हणालीस तर माझं कसं होणार? हे बघ, मी सुरुवात केली आहे युद्धाला. आता तू पळ काढायचा नाहीस. नाही आयजी, मी तुमच्या बरोबरच आहे. पण तुम्ही त्याच्याशी बॉस असल्यासारखंच बोला
आई आजीसारखं अजिबात बोलू नका. हो, मी आता त्याच्याशी बॉस सारखंच वागेन. तू म्हणतेस तसा मऊपणा माझ्या बोलण्यात बिलकुल येऊ देणार नाही. आई आजी वकअप, हम तुम्हारे साथ है. आणि हो, वकिलांनी दिलेला ड्राफ्ट पण मी वाचलाय. आज उद्यात जाईल तो श्रीकडे सहीसाठी. ओके, आपले सगळे मुद्दे आलेत ना त्यात? हो, आले. त्यात असं लिहिलंय की श्रीला हवं तेव्हा कंपनी सोडण्याची मुभा नाहीये, पण कंपनी श्रीला कधीही काढू शकते. पण आई आजी, कंपनी श्रीला असं कायमचं अडकवून ठेवू शकणार नाही. हो ग, पण हे सगळं कागदोपत्रीच आहे. कितीही कागदी घोडे नाचवले तरी श्री माझा नातू आहे आणि हे सगळं त्याचंच आहे, हे सत्य आहे. पण त्यानं काय होईल, आपल्याला थोडा विचार करायला वेळ मिळेल. आता प्रश्न असा आहे की श्री त्यावर सही करेल का? बघूया. आई आजी, हल्ली मला त्याच्याशी खूप सांभाळून बोलावं लागतं. पटकन चिडतो, नाराज होतो, अबोला धरतो. अच्छा, पण तुमच्यात ती विरुद्ध स्टेज आली की नाही? विरुद्ध स्टेज म्हणजे? विरुद्ध स्टेज म्हणजे लग्नानंतर काही काळानं नवरा बायकोच्या आयुष्यात अशी एक स्टेज येते की जेव्हा बायको सांगेल त्याच्या बरोबर विरुद्ध नवरा करतो. आणि गंमत अशी की आपण असं काही करतोय हे त्याला माहिती पण नसतं. प्रतिक्षिप्त क्रियेसारखं होतं ते. आई आजी, मला हे माहितीच नव्हतं. म्हणजे त्या दृष्टिकोनात कधी बघितलंच नव्हतं, पण आत्ता बघेन. म्हणजे मग मला कळेल आमच्यात ती विरुद्ध स्टेज आलीये की नाही. अगं, विरुद्ध स्टेज आली नाही असं जोडपच नाही या जगात. आमच्यात तर 6 महिन्यातच आली होती. हो? अगं, तुझे आजे सासरे रोज सकाळी सूर्यनमस्कार घालायचे. मी एकदा आपलं त्यांना म्हटलं, सूर्यनमस्कारासारखा चांगला व्यायाम नाही. तर ते म्हणाले, असं काही नाहीये हा. आणि दुसऱ्या दिवशीपासून चालायला जायला लागले. केवळ मला विरोध करायचा म्हणून त्यांनी आपला व्यायाम बदलला, नाहीतर आयुष्यभर सूर्यनमस्कार घालत बसले असते. पण बरं झालं, हळूहळू मी सुद्धा सकाळी त्यांच्या बरोबर चालायला जायला लागले. तर बघ, विरुद्ध स्टेज आलीये का? हे मस्त आहे. असं झालं तर सगळं. तोंड गोड करणार. आपटे, हे सगळं माझ्यामुळे झालंय. काय बोलताय तुम्ही? ओ, सॉरी सॉरी सॉरी. तुमचं जेवण व्हायचं नाही का? पण नंतर गोड खाऊया. गोड खाऊया आणि पिऊया देखील. पिणार थोडं पिऊया ना. नाही, नको. नाही म्हणजे तुम्ही पीत नाही का आत्ता? आपटे, मी पितच नाही. हेच तुम्हा मुलांचं चुकतं. म्हणजे फार बंधनं घालून घेता तुम्ही स्वतःवर. हे करणार नाही, ते करत नाही, सगळं करायचं, सगळ्याचा अनुभव घ्यायचा, सगळं सेलिब्रेट करायचं. घ्या मन बघा कसं एकदम पटकन मोकळं होईल. नाही, नको. आपण जेवायचं का? मला उशीर होतोय. काय मला आपलं वाटलं की हे सगळं आपल्यामुळे झालं, याचं तुम्हाला खूप वाईट वाटत असेल, म्हणून म्हटलं जरा घेतलं तर मन कसं मोकळं होईल. मग आता श्री साहेब काय करणार पुढे? मग जान्हवी ताई किती काळ अशा वेगळ्या राहणार? आपण जेवायचं का? हो हो, लगेच. आता
जान्हवी ताई नाही, तिने एवढी स्वप्न पाहिली आहेत, काय होणार तिचं? आपटे, मी जे काही तुम्हाला सांगितलंय, म्हणजे आपल्या जे काही बोलणं झालंय, प्लीज कुठे बोलू नका. कसं नाही म्हणजे कसं बोलणार ना? माझ्याशी कोणीच बोलत नाही हो. मी फक्त माझ्या बायकोशी बोलतो, मेलेल्या. आता कसा होणार श्री साहेब आणि जान्हवीचा संसार सुखाचा? सगळं उत्तम होईल. भाऊजी हुशार आहेत, कर्तबगार आहेत, सगळं करतील ते व्यवस्थित. एवढी काळजी नका करू तुम्ही. वाईट वाटलं. गोखले गृह उद्योगाचा मालक आणि आपटे, आपल्या बिझनेस बद्दल काय? कोणता? हा आहे ना. अहो, पानाची टपरी जरी उघडली ना तरी चालणार. हो नाही, मला आपलं पहिल्यापासून वाटायचं की आपला स्वतःचा एक बिझनेस असावा. बायको नेहमी म्हणायची, हो अहो निदान पोट भरण्यासाठी विडे तरी मिळतील. आपटे, आपण आपल्या बिझनेस बद्दल कधी बोलणार आहोत, कधी ठरवणार आहोत? बोलूया हो, बोलूया बोलूया. अहो, व्यवहार कोणाला चुकलाय का? पण काय, एकदा बिझनेस सुरू झाला ना की आपल्याला बोलायला वेळच मिळणार नाही. त्यामुळे आत्ताच पोटभर बोलून घेऊया. तुमच्या वयाचा होतो ना तेव्हा मी सायकलचा धंदा चालू केला. पेंट्याचा फोन आहे ना, मी आता भंगारात देऊन टाकणार आहे. काही उपयोग नाहीये त्याचा. जेव्हा काही उपयोग करायचा म्हटला तर तोही करायचा नाही. तू फोन करून बघितलास का त्याला? अहो, मिस कॉल पण देऊन झाला, कॉल जातच नाहीये. तर काही नाही, उकिरडे फुंकायची सवय लागली ना त्याला, ती काही आता जात नाही. परत चालू झालंय की काय त्याचं नाक्यावर बसून चकाट्या पिटणं? नाही नाही, पिंट्यामध्ये काहीतरी चांगला बदल होतोय. तो नक्कीच कुठेतरी कामात असेल. काय कामात? हो बरोबरच आहे. माझ्या डोक्याला घोर लावण्याचं काम चालूच आहे ना त्याचं. तुम्हाला मी सांगते, हा पोरगा आहे ना नक्की वाया गेलेला आहे बघा. आता आपण अपेक्षा करतो ना त्याच्याकडनं, ते चुकतं आपलं. हे बघ, तू जरा कमी बोलत जा त्याला. बोलून बोलून घुसमट करू नकोस त्याची. जरा विचार करायला मोकळीक मिळू दे त्याला. मोकळीक? त्यापेक्षा मी म्हणते आपण त्याला अडकवूनच टाकूया. असा अडकवून ठेवला ना की गाव उंडारायला त्याला वेळच मिळणार नाही. अगं, इतक्या सहजासहजी नोकरी नाही मिळत हल्लीच्या काळात. सहज मिळेल. अगदी डोळे उघडे ठेवून पाहिलं ना तर अगदी सहज नोकरी मिळेल त्याला. अहो, आपल्या जानूची कंपनी आहेच की, गोखले गृहोद्योग. अनेक माणसांचं पोट भरतंय त्याच्यावर. आता ह्याला काही त्या नोकरीत चिकटवता येणार नाही का? पण तुम्हा लोकांना ह्या गोष्टी सुचतच नाहीत. चांगलंय, असं काही आम्हाला सुचत नाही ते. मग बसा नोकरीसाठी वणवण करत. तुम्हाला ना इच्छाच नसते मेरी. आता जानूने पण असं नको का म्हणायला? तिने तिच्या कंपनीत ह्याच्यासाठी शब्द टाकला तर त्याला सहज मिळून जाईल नोकरी. पण नाही, नुसतं आपलं भाऊ भाऊ करायचं. आता भावाला अडचणीच्या वेळेला मदत नको का करायला? याला काय अर्थ आहे? हे बघ, जानू कुठेही शब्द टाकणार नाहीये आणि मी तिला तसं करू देणार नाही. पिंट्याला जे काही मिळवायचं ना ते त्याचं त्याने धडपड करून मिळवलं पाहिजे. कोणी घास तोंडाशी आणून देणार नाही त्याच्या. भले मग वेळ लागला तरी चालेल, पण जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवर, बहिणीच्या जीवावर उड्या नाही मारायच्या. या वयात उमेद असते, टक्के टोणपे सहन करायची ताकद असते. करू दे ना त्याला काय करायचं ते कुणाच्या मदतीशिवाय. अर्धी लाकडं मसणात गेली ह्यांची थेर पाहता पाहता. आता उरलेली अर्धी जातील, पण ह्यांचा काही जम बसणार नाही. मुळात आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? माझं ऐकलं असतं ना तर खूप चांगलं झालं असतं. एवढ्यात पिंट्याला नोकरी लागली असती, त्याने त्याचं स्वतःचं घर घेतलं असतं, आईसाठी 4 दागिने पण केले असते. अहो अहो, मी तुमच्याशी बोलतेय, तुम्ही ऐकताय ना?
श्री, चहा घेशील का रे परत? काय रे, चहा घेशील का परत? नाही, नको. आता मी चहा कमी करायचा ठरवलाय. अस्वस्थ दिसतोयस म्हणून मी म्हंटल परत घेशील का चहा? नाही अगं, अस्वस्थ वगैरे नाहीये. डायरेक्ट जेवशीलच का मग? नाही, आता भूक पण नाहीये मला. ऑफिस मध्ये काही घडलंय का? अगं नाही, घडलंय असं नाही. ऑफिसमध्ये एक मॅडम आहेत, लवाटे मॅडम म्हणून. त्यांचा एक प्रॉब्लेम झालाय. तोच प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू कळत नाही. ऑफिसमध्ये काही घडलं ना की खूप काळजी वाटते ग. फार अस्वस्थ व्हायला होतं. काय झालंय?